झकास. मला खूप समाधान वाटतं की कुठल्या शाळेला काय गरज आहे हे साप्ते सर ओळखून त्या पद्धतीने या युगंधर प्रतिष्ठानतर्फे त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. तुम्हाला शाळेच्या पहिल्या दिवशीच्या तुमचा जो पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकल्यानंतर फायदा काय असतो माहिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतून ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस ते आपल्याला जास्त चांगल्या स्वरूपात समजतं. फक्त आर्थिक गोष्टीपासून ते पाठीमागं आहेत आणि ते आर्थिक गोष्टीपासून त्यांना शिक्षण पूर्ण करता यावं हा एक उद्देश उराशी बाळगून युगंधर प्रतिष्ठान स्थापलेलं आहे. आपल्या ज्या मराठी शाळा आहेत ह्या वाचल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत. यांचंही स्वागत, पुनश्च स्वागत. मी कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्याने करावं. सरांना विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांनाही 2 मार्गदर्शनपर शब्द तुम्ही सांगावेत आणि आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा देखील आपण व्यक्त करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो.
बोललात तरी चालेल, मी गप्पा मारायला चालू तुमच्याशी, काय अडचण नाही. थोडंसं नगर परिषद शाळा क्रमांक 6च्या मुख्याध्यापिका नागे मॅडम, आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले युगंधर प्रतिष्ठानचे सचिव अमोल मुरकर, त्यांच्या शेजारी गेली 3 ते 4 महिन्यापासून ज्यांच्याशी नेहमी संपर्क आला असे अमोल कोसबे, जान्हवी वहिनी, माझी आई शोभा साप्ते, त्यासोबत पत्नी कोमल साप्ते, सर्व विद्यार्थिनी, सर्व विद्यार्थी, पालकवर्ग. बाळांनो, तुम्हाला मार्गदर्शन करणे एवढा किंवा तुम्हाला भाषण देणे एवढा मी निश्चितच मोठा नाही आहे, कारण की लहान मुलांची जी बुद्धी असते अतिशय चांगल्या स्वरूपाची असते. आता तुम्ही जे काही आहात 1ली ते 4थीचे विद्यार्थी आहात सगळे, बरोबर? तर आम्ही काय केलं, अमोल आणि मी आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं, नागे मॅडम, कुलकर्णी सरांशी आमची चर्चा झाली. म्हटलं आपण एक काम करूया की ह्या वर्षी पहिला दिवस जो काही आहे शाळेचा जो पहिला दिवस आहे, या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आपण पहिल्या दिवशी जे काही शालेय पुस्तकं जी काय घेतो किंवा ज्या नोटबुक्स ज्याला म्हटलं जातं, वह्या ज्या काय असतील, मग 1 रेगी असेल, 2 रेगी असेल, 4 रेगी असेल किंवा इतर जे काही आहे याचं साहित्य म्हणून आपण घेऊया. आणि आज जीवनजी तुम्हाला सांगतो, आज ही शाळा क्रमांक 6च्या नंतर 3 आणि नंतर मग बागबंडला परिसरातल्या ज्या काही ग्रामीण भागातल्या शाळा आहेत या ठिकाणी आपण जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळांनो, तुम्ही कुठल्या शाळेत शिकता? मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकता. मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकल्यानंतर फायदा काय असतो माहिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतून ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस ते आपल्याला जास्त चांगल्या स्वरूपात समजतं. त्याच्यामुळे इंग्रजी शाळेत जाण्यापेक्षा मराठी शाळा कधीही चांगली असते. शिवाय या ठिकाणी सगळ्या ज्या काही आहेत त्या सवलती आपल्याला दिल्या जातात, सगळ्या गोष्टीची सुविधा या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, मी 1-2 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यापूर्वी या शाळेत येऊन गेलो. ह्या शाळेचं दुसरं एक चांगलं वैशिष्ट्य काय माहिती आहे? तुमच्या शाळेत शिकवणारे जे कुलकर्णी सर आहेत त्यांची कन्यासुद्धा मराठी शाळेतच शिकते, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे येस, मुन्ना असतील किंवा ते सुद्धा मराठी शाळेतच शिकले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या मातृभाषेतून जर शिकलो तर आपल्याला चांगल्या स्वरूपात समजतं. जास्त या ठिकाणी काही बोलणार नाही, फक्त एकच आहे की तुम्हाला आज या ठिकाणी सरांनी ज्या स्वरूपात सजेस्ट केलं, कुलकर्णी सरांनी ज्या स्वरूपात सांगितलं की आम्हाला या स्वरूपाच्या मॅडम नोटबुक्स पाहिजेत, त्या स्वरूपाच्या नोटबुक्स आम्ही उपलब्ध करून दिल्यात. वर्षभर जे काही तुमचे उपक्रम असतील, नागेळ मॅडम संपर्कात आहेतच, कुलकर्णी सर सुद्धा आहेत. हे नवीन आलेले जे काही, मला वाटतं क्रिकेट खेळताना प्रत्येक ओळख झाली होती, जे काही असतील. आणि यांच्या डान्ससाठी आम्ही खास जातो प्रत्येक वर्षी, 1-2 वेळेस तरी डान्स करतात त्या प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमाला. तर तुम्हाला जे साहित्य लागेल, जे साहित्य असेल ना ते सांगा, ते प्रत्येक वेळेस तुम्हाला पुरवलं जाईल. आणि हे जे उपक्रम आहे, आता अमोलजींना माहिती आहे, अमोलजींना आम्ही असं ठरवलं की प्रत्येक वर्षी शाळेचा जो पहिला दिवस असेल आणि ही जी शाळा आहे जीवन, या ठिकाणी आम्ही ही कुटुंबासाठी एक प्रकारचं हे ठेवलं. म्हणून या ठिकाणी जान्हवी वहिनी आल्यात, कोमल आली, माझी आईसुद्धा आली. आणि इथून पुढे सुद्धा प्रत्येक वर्षी पहिला नंबर हा शाळा क्रमांक 6चाच असेल. 6 नंबरलाच आम्ही या ठिकाणी येणार. पुन्हा एकदा तुम्हाला शाळेच्या पहिल्या दिवशीच्या, तुमचा जो पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जे पालक या ठिकाणी आलेत त्यांचीही ऋण व्यक्त करतो. आणि आपला जो काही छोटेखानी कार्यक्रम आहे या ठिकाणी मी नागे मॅडमला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम या स्वरूपात पुढे चालू ठेवावं. जे वितरण आहे ते या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही पुन्हा एकदा साप्ते सर, आपले मुरकर सर आणि कोसबे सर आणि आपल्या सर्व भगिनी आणि पालकवर्ग यांचे खरोखर की आम्हालाही आनंद होतो की आमच्या शाळा छोट्या असल्या तरी आमच्या शाळेची खरोखर गुणवत्ता सर चांगली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमची मुलगी आता राज्यात पण आलेली आहे आणि केंद्रात प्रथम आले, श्रीवर्धन केंद्रात प्रथम प्रज्ञाचक, महाराष्ट्रात प्रज्ञाचक परीक्षा. तर ही एवढ्या अन्वी योगेश गुरव आणि महालक्ष्मी कुलकर्णी, तर मी सरांना विनंती करते की त्यांचंही आपण अभिनंदन करावं. या इकडे कोसबे सर, मुरकर सर, आपण दोघांनी या दोघींचं अभिनंदन करावं. कारण या महाराष्ट्र प्रज्ञाचक परीक्षेत दोघीही प्रथम आलेले आहेत. मग छान असं मार्गदर्शन आपल्याला
चे अध्यक्ष आहेत युगंधर प्रतिष्ठानचे, यांनी केलेलं तर आहे, पण या ठिकाणी शाळा क्रमांक 6 तर बघा मराठी शिकलं पाहिजे. आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपला पहिला दिवस शाळेचा हा कसा होता, कारण मुलांमध्ये हा जो उत्साह निर्माण केला जातो आहे शिक्षकांकडूनच नव्हे तर विविध या प्रतिष्ठानमार्फत, आपले श्रीवर्धनचं हे युगंधर प्रतिष्ठान यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये हे जे प्रोत्साहन निर्माण केलं जाते ते पाहायला मिळतंयच आपल्याला. पण मराठी शाळेचे विद्यार्थी हे कुठेही कमी नसतात. आत्ताच मॅडमनी सांगितलं प्रज्ञाशोध परीक्षा जी आहे त्यामध्ये जे नंबर मुलींनी मिळवलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. माय मराठी या माध्यमातून युगंधर प्रतिष्ठानतर्फे हे शाळांच्या वयांचं वाटप जे पाहायला मिळतं आपल्याला. शाळेचा पहिला दिवस आणि मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि आपली मराठी शाळा ही टिकून ठेवावी, खरंच हाच उद्देश हा आपल्या युगंधर प्रतिष्ठानचा आहे. संतोष सरांनी छान असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालंच की आपल्या मातृभाषेतून आपण शिकलो तर ते आपल्याला समजतं, उमगतं आणि आपण पुढे मोठे होऊ शकतो. कारण आपल्या मातृभाषेतूनच शिकलं पाहिजे आणि आपल्या या मराठी शाळा या टिकल्या पाहिजे. कारण हल्ली आपण पाहतोय की इंग्रजी माध्यमांचा फॅड हा सर्वत्र आलेला आहे. खरंच आपण या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपण सुद्धा की कशा प्रकारे ही आपली शाळा, आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा असो, नगरपालिकेच्या मराठी शाळा असो, खेडोपाडी असलेल्या या मराठी शाळा या वाचाव्या यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करतात ते. शाळा क्रमांक 6 आपण पाहिली आणि आता याच्यानंतर आपण शाळा क्रमांक 3 मध्ये जाणार आहोत आणि आपल्याला श्रीवर्धन नगरपालिकेची जे नगर परिषदेची शाळा क्रमांक 6 पाहायला मिळालीच आता, पण शाळा क्रमांक 3 सुद्धा पाहायला मिळेल. छान विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळत आहेतच, पण पालक वर्ग सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू. चला आता आपण शाळा क्रमांक 3 मध्ये जाणार आहोत आणि आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यामार्फत आपण पाहतोय की वेगवेगळ्या शाळेंना हे शालेय वस्तूंचं वाटप होतं आहे. आपण शाळा क्रमांक 6 पाहिली, त्या ठिकाणी सुद्धा छान असं मार्गदर्शन आपल्याला शिक्षक वृंदाने केलेलं आहे. आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे श्रीवर्धनच्या दांडा परिसरामध्ये शाळा क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत. शाळा क्रमांक 3 श्रीवर्धन दांड्यावरची श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 3 आपण पाहतोय. शाळेचा हा पहिला दिवस मला सुद्धा आता आठवायला लागलेला आहे. आपण सुद्धा किती मजा मस्ती आपल्या या मराठी शाळेमध्ये केलेली आहे. आपल्या मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत याचंच हे प्रयत्न युगंधर प्रतिष्ठानमार्फत होतं आहे. या ठिकाणी अंगणवाडीसुद्धा आपण पाहतोय. बघा लहान मुलं या ठिकाणी मॅडम त्यांना शिकवत आहेत आणि बघा ABCD इकडे करंजकर मॅडमसुद्धा आहेत. छान ही लहान मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण शाळेच्या वरच्या साईडला सुद्धा जाणार आहोत आणि त्या ठिकाणी शालेय वस्तूंचं वाटप असणार आहे. शाळेच्या पहिल्या मजल्यावर आपण आलेलो आहोत. छान बघा मराठी शाळेच्या या भिंतींवर आपल्याला वेगवेगळं बघा सुस्वागतम, शाळेचा पहिला दिवस आणि स्वागत केलेलं आहे. शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. श्री महेश करंजकर गुरुजी आहेत, यांनी सुद्धा आपलं स्वागत केलेलं आहे. इयत्ता 3रीचा वर्ग आहे. बघा विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा खरंच तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की तुमची मराठी शाळा आणि तुमचा पहिला दिवस आठवत असेल तर जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. मराठी शाळेतनंच आपण घडत असतो सर्वजण. हल्ली एक फॅड आलं आहे की इंग्लिश माध्यमातून शिकलं की आमचा मुलगा इंग्लिश बोलायला लागेल. कारण मराठी माध्यमामध्ये शिक्षक वृंद हे बघा आपल्याला फक्त D.Ed झालेले नसतात तर B.Ed वेगवेगळे ह्याच्यातून स्पर्धा परीक्षातून आलेले आहेत. मगाशीच आपण पाहिलं शाळा क्रमांक 6 मध्ये प्रज्ञाशोध म्हणजे ज्या शालेय आंतरराष्ट्रीय आणि विविध देशस्तरीय स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये आपली मराठी मुलं कुठेही कमी नसतात. आणि हाच उद्देश
धरून युगंधर प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी पहिल्या दिवशी शाळेच्या वस्तूंचं वाटप केलं जातं। आता शाळा क्रमांक 3मध्ये हा सर्व कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेलच। इकडे आपल्याला पुन्हा एकदा आपण विद्यार्थी पाहतोय बघा बघा, छान असं स्वागत यांनी आपलं केलेलं आहे आणि इकडे टेबलवर बसलेले आहेत। पण इथे बघा टेबल क्रमांक 1 नाव नोंदणी बघा, या मराठी माध्यमातून शाळेतून आपल्याला हे सगळं बौद्धिक ज्ञान दिलं जातं बघा। आपलं शारीरिक विकास कसं करावं हा टेबल क्रमांक 3 ही बघा, बौद्धिक विकास। आणि या ठिकाणी कितवीला आहेस ताई तू? 4थीला आहेस। काय नाव तुझं? रेणू। आणि इकडे दादा बसलेला आणि इकडे सुद्धा आपल्याला फलक पाहायला मिळते बघा, सामाजिक आणि भावनात्मक विकास। हे आपल्याला फक्त मराठी शाळेतच पाहायला मिळेल। तुझं नाव काय? तारुण्य। कितवीला आहेस? 4थीला आहे। चला आता या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल। इकडे सुद्धा विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात बघा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्रीवर्धन नगर परिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक 3च्या वतीनं मी युगंधर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष श्री साप्ते सर व त्यांचे सहकारी अमोल मुलकर या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आणि बालकांना तुम्हाला माहिती असेल की मागे आपल्याला गोड खाऊ मिळालेला होता आहे की नाही, तो गोड खाऊ देणारी व्यक्तीच तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे। आणि आज तुम्हाला गोड खाऊ सोडून तुम्हाला लागणारी जी आपल्याला मूळ गरज आहे आपल्या वया, त्या वया घेऊन ते तुमच्यासाठी आलेले आहेत। आणि मला खूप समाधान वाटतं की कुठल्या शाळेला काय गरज आहे हे साप्ते सर ओळखून त्या पद्धतीने या युगंधर प्रतिष्ठानतर्फे त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। मी खरंच या शाळेचा मुख्याध्यापक, या सर्व शाळांचा केंद्रप्रमुख वतीनं मी सरांना मनापासून धन्यवाद देतो। आणि सरांना विनंती आहे की एक छोटेखानी सत्कार त्यांनी आमचं स्वीकारावं। धन्यवाद सर। यानंतर त्यांचे सहकारी आमचे मित्र अमोल मुलकर यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आहे। आणि प्रसिद्ध यूट्यूबर आणि खरंच माझा जिवलग मित्र जीवनजी धंबा यांचं देखील आज शाळेत मी स्वागत करतो आहे। जीवनला मनापासून धन्यवाद देतो आहे की आज त्यांनी माझ्या शाळेमध्ये या ठिकाणी आलेलं आहे। चालेल हां, आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे, हॅपी बर्थडे बोलायचं आहे। थँक्यू। शाळा क्रमांक 3चे जे मुख्याध्यापक आहेत श्री महेशजी करंजकर गुरुजी, छान असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे, स्वागत केलं आहे या ठिकाणी आपलं सर्वांचं। आणि शाळेला आजपासून सुरुवात होते, सर्वत्र घंटा वाजू लागलेल्या आहेत। आणि युगंधर प्रतिष्ठानमार्फत दरवर्षाप्रमाणे माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत शालेय वस्तूंचं वाटप बघा, मुलांमध्ये हा उत्साह मित्रच आहेत जे महेशजी करंजकर या शाळेचे मुख्याध्यापक। शाळेत म्हणजे पहिली म्हणजे 1 नंबर शाळा असो, 2 नंबर, 3 नंबर, आणि सगळ्यांचे प्रेरणादायी मुख्याध्यापक ते आहेत, ते म्हणजे करंजकर गुरुजी। सगळ्यांना सांभाळून घेणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये
एक जागरूकता निर्माण करावी असं बघा. मगाशीच नागे मॅडमनी सांगितलं की आमचे मराठी शाळेचे विद्यार्थी हे कुठेही कमी नसतात. आज या मुलांवरचं जे हसू आज आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे पहिल्या दिवसापासून मुलांमध्ये हे प्रोत्साहन निर्माण केले ते युगंधर प्रतिष्ठाने दरवर्षाप्रमाणे केलं जात आहे. आता छान असं वयांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे, शालोपयोगी वस्तूंचं वाटप झालेलं आहे. आणि आता आपण श्रीवर्धनच्या ज्या तालुकास्तरीय शाळा आहेत म्हणजे झेडपीच्या शाळा आहेत त्यासुद्धा टिकाव्या हाच उद्देश आपल्या श्रीवर्धनच्या या प्रतिष्ठान युगंधर प्रतिष्ठानचा आहे. आणि आता आपण निघणार आहोत काळिंजे येते ना. येस, काळिंजे. श्रीवर्धनचं जे काळिंजे आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर रोडला बघा छान आपलं स्वागत. आणि आता आपल्याला या ठिकाणी निरोप द्यायचा आहे आणि आता आपण काळिंजेला चाललेलो आहोत. काळिंजेची जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रायगड जिल्हा परिषदेची काळिंजेची मराठी शाळा आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणीच आपण आता युगंधर प्रतिष्ठान मार्फत शालेय वस्तूंचं वाटप करण्यासाठी आलेलो आहोत. काळिंजे गावातली ही रायगड जिल्हा परिषदेची शाळा आणि या ठिकाणी आता आपल्याला युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिव पाहायला मिळतात, पण सदस्य जे शिवराजजी चाफेकर हे सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण ही मराठी शाळा पाहतोय. या गावचे जे सरपंच आहेत उदयजी पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षक वृंद पाहायला मिळतील, विद्यार्थी वृंदसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि शाळेचा पहिला दिवस आणि मुलांमध्ये हा जो उत्साह आणि जो आनंद जो या ठिकाणी विविध प्रतिष्ठानमार्फत शालोपयोगी वस्तूंचं वाटप होतं आणि त्यांचा हा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक भाटकर गुरुजीसुद्धा आहेत आणि या ठिकाणी यांचं नाव पाखरे सर आहेत. या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा आपण पाहतोय, पण अल्पोपहार कारण का दुपारची जेवणाची वेळ आहे, 1 वाजलेला आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला शालेय वस्तूंचा वाटप हा समारंभ पाहता येईल. दुपारची वेळ आहे आणि मुलांचं दुपारची सुट्टी झालेली आहे आणि पोषण आहारसुद्धा दिलं जातं. इथेसुद्धा आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतात. बघा आपल्यालासुद्धा लहानपणाची शाळा आणि आपलं लहानपण आठवत असेल. बघा छान आम्हीसुद्धा खाली बसूनच म्हणजे आमची पूर्वी शाळा होती ती खाली म्हणजे असे बेंच वगैरे नसायचे. आम्ही आमच्या मराठी शाळेमध्ये श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रमांक 1मध्ये मी सुद्धा शिकलेलो आहे 4थीपर्यंत. आणि नंतर आमची रवींद्र नारायण राऊत ही मराठी माध्यमिकची शाळा त्या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षणसुद्धा झालं आहे. पुन्हा एकदा आपण या विद्यार्थ्यांना पाहतोय. बघा चला आता थोड्या वेळातच पाहायला मिळेल काळिंजेची जी मराठी शाळा आहे या ठिकाणी जे शालोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे ते सुद्धा पाहायला मिळेल. काळिंजे गाव आपल्याला पाहायला मिळतंय. मुलांचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. छान बघा मुलं पुन्हा एकदा येऊन या ओळीमध्ये बसलेली आहेत. बघा या ठिकाणी आता थोड्या वेळातच शालेय वस्तूंच्या वाटपांचं हा कार्यक्रम युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यामार्फत होत आहे. शाळा क्रमांक 6मध्ये आपण पाहिलं, शाळा क्रमांक 3मध्ये पाहिलं आणि आता आपण श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर या मार्गावर असलेलं हे काळिंजे गाव आणि काळिंजे गावाची ही शाळा आहे ती म्हणजे 1ली ते 7वी या ठिकाणी वर्ग आहेत आणि विद्यार्थिनी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. मागच्या वेळेससुद्धा आपला व्हिडिओ होता जे मुलांना शालेय दप्तरांचं वाटप होतं ना, दप्तरांचं वाटप होतं त्यावेळेससुद्धा आपला व्हिडिओ होता. आणि वेळोवेळी सहकार्य करणारे गावचे जे सरपंच आहेत उदयजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी साप्ते, सचिव अमोलजी मुरकर आणि प्रतिष्ठानचे सदस्य शिवराजजी चाफेकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षकवृंद पाहायला मिळतात. छान असं वयांचं आणि पाठ्यपुस्तकांचं हे वाटप 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक भाटकर गुरुजीसुद्धा आहेत.
सुस्वागतम सुस्वागतम. आज शाळेचा पहिला दिवस. आपण 16 जून रोजी या शाळेमध्ये आज पहिल्या दिवशी शाळेत आलेलो आहोत आणि या पहिल्या दिवशी आनंदाची बातमी म्हणजे आपण सर्वांनी शाळेत प्रवेश घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना मोफत पाठ्यपुस्तकं जशी मिळालीत त्याप्रमाणे दरवर्षी आणि सालाबादप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक संस्था, ज्या इतरत्र ज्या संस्था आहेत त्याचप्रमाणे युगंधर प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे जी मुलांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षणासाठी आपला एक खारीचा वाटा उचलत असते. आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषजी सापटे साहेब, ॲडव्होकेट श्रीवर्धन कोट हे इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपला जीवन या चॅनलचे जीवन दंबा, त्याचप्रमाणे शिवराज चाफेकर सर, त्याचप्रमाणे अमोल मुरकर साहेब हे सुद्धा आलेत. आणि आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उदयजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत. या सर्वांचं शाळेच्या वतीनं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. एकदा त्यांच्यासाठी झकास क्लॅप गो. पुन्हा एकदा स्वागत करा. 1 2 3 स्टार्ट. तर अगदी सकाळपासून ते फिरत आहेत आणि तुमच्या एका शुभेच्छांमुळे त्यांचा आनंद असा द्विगुणित होईल, त्यांना उत्साह येईल की बुवा चला आपण ज्या शाळेत गेलो त्या मुलाने आपलं स्वागत केलं. छान स्वागत केलेलं आहे आणि झकास असं स्वागत केलेलं आहे. छान असं मार्गदर्शन हे भाटकर गुरुजी करत असतात विद्यार्थ्यांना. पहिलीचे पासून ते 7वीचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकणार आहेत आणि त्यांचा हा आनंद बाळांनो, आज तुम्हा सर्वांचा शाळेचा पहिला दिवस आहे. तुम्ही कितवी ते कितवीला आहात? पहिलीपासून 7वी पर्यंत आहात, बरोबर हो की नाही? बोलायचं माझ्याशी, मला बोलायला आवडतं कायम. बोलला पाहिजेत तुम्ही. मी तुमच्या एवढा होतो त्यावेळेस भरपूर मस्ती करायचो. तुम्ही फार शांत आहात. आरडाओरडा केला पाहिजे माणसाने, बोलला पाहिजेत. बोललाच नाही तर कसं होईल, बरोबर ना? बस आज तुम्हाला आमच्याकडनं आम्ही एक छोटीशी गिफ्ट जे काही आहे छोटंसं बक्षीस दिलं आहे. आत्ता आल्याबरोबर सरांना विचारलं, सरांनी सांगितलं की आम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे जेवणाचं जे काही नियोजन असेल या नियोजनामध्ये नॉनव्हेज, चिकन किंवा इतर जे काही गोष्टी आहेत ते आम्ही देतो. सरपंच साहेब आहेत. सरपंच साहेब, महिन्यातला कुठलाही एक दिवस जो काही असेल तो एक दिवस मला फोन करायचा, जे तुमचं जे काही चिकनचा जो दिवस असेल त्या दिवशी
तुमच्या सरपंच साहेबांकडे चिकन त्या दिवशीच पोहोचेल, महिन्यातला जो दिवस असेल. ओके. दुसरा आता मुद्दा नंबर 2. आज आपण काय केलं, जशी लिस्ट मला 364 वह्याची लिस्ट तुमच्या शाळा प्रशासनाकडनं आली होती. सरपंच साहेबांनी सांगितलं की 364 पाहिजेत. तर ज्या दुकानदार जे काही श्रीवर्धनचे त्यांना जी यादी दिली होती त्यांनी ज्या स्वरूपात पॅक केलं त्या स्वरूपात तुमच्या ताब्यात आणून दिलं. जर एखादा विद्यार्थी तुमचा राहिला असेल, आता ते काही वह्या नोटबुक उरलेल्या दिसत आहेत किंवा काही 2 विद्यार्थीसुद्धा आलेले नाहीत, जर काही कमी असेल तर सरपंच साहेबांना कळवा. तुमचे सरपंच साहेब आमचे चांगले मित्र आहेत आणि तुमच्या जे शाळेत आलो त्याचं कारणच तुमचे सरपंच साहेब आहे. तुमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं की तुम्ही शाळेला व्हिजिट करायला पाहिजे. आणि बाळांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला अजून त्याचा अर्थ कळणार नाही, परंतु आपल्या ज्या मराठी शाळा आहेत ह्या वाचल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत आपली. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस मराठीतून शिकतो ना त्याचं आपल्याला जास्त समजतं. आपल्याला इंग्रजी म्हणा किंवा इतर भाषेतून जर शिकवलं तर ते जास्त चांगलं समजणार नाही आहे, परंतु जर आपल्याला मराठीतून शिकवलं ना तर चांगल्या स्वरूपात समजतं. मी स्वतः 8 वर्ष शाळेमध्ये म्हणा किंवा खाजगी क्लासेसमध्ये शिकवलं. मी स्वतः BSc BEd आहे, स्वतः मी विद्यार्थ्यांना शिकवलं. मग त्याच्यामुळं काय केलं, आमची सहकारी आहेत अमोल मुरकर असतील, शिवाबाई असतील, आम्ही ठरवलं की आम्ही काय करूया की शाळेचा पहिला दिवस आहे, या शाळेच्या पहिल्या दिवशी आपण विद्यार्थ्यांच्या भेटीला जाऊया. त्या कारणास्तव आम्ही तुमच्या भेटीला आलो. पालकांना घरी जाऊन सगळ्यांनी सांगायचं. काय सांगणार, शाळा चांगली आहे, चांगलं शिकवलं जातं आहे आणि आज आम्हाला या ठिकाणी नोटबुक्स मिळाल्यात. तुम्ही जर इंग्रजी शाळेत गेलात तर तिथं तुम्हाला डोनेशन भरावं लागतं. आपल्या शाळेला डोनेशन भरावं लागतं का, नाही भरावं लागत. ही सरकारची शाळा आहे आणि मग त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी कशाला प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, मराठी शाळांनाच प्राधान्यक्रम दिला पाहिजे. तो आता तुमच्या वयाच्या दृष्टिकोनातून फक्त एवढंच सांगतो, तुमचा कुठलाही उपक्रम असेल, शिक्षक असतील किंवा या ठिकाणी मॅडम आहेत, इतर सर आहेत, भाऊ तुम्हाला एक विनंती अशी असेल की कुठलाही उपक्रम असेल किंवा शाळेला असं वाटलं कशाची गरज आहे किंवा आमच्याकडनं जे काही शक्य आहे, आम्ही पूर्ण तालुक्यात आता फिरतोय, अमोल मी आमचे इतर सहकारी तालुक्यात फिरतोय, आम्हाला जे काही वाटेल या शाळेला आपल्याला द्यायला पाहिजे किंवा जे काही योग्य आहे त्या पद्धतीनं आमच्याकडनं जी काही मदत असेल ती तुम्हाला निश्चित केली जाईल. त्याच्याबद्दल आणि समाजासाठी प्रत्येक माणसानं काहीतरी केलं पाहिजे. आम्ही हे काही छोटंफार एक छोटंसं कार्य केलं, हे काही विशेष असं काही नाही, पण आमच्या परीनं जे शक्य होतं ते आम्ही केलं. आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हेच आहेत, भाऊनीच या ठिकाणी आम्हाला आणलं, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत वह्या घेऊन आलो. पुढच्या वेळेस जे काही वेगळं काही असेल, तुमचा फिल्टरचा विषय असेल पाण्यासंदर्भातला किंवा जसं महिन्यातल्या जेवणाचा विषय अगोदर मी तसं सांगितलं किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही भाऊंना सांगा. भाऊंचा मॅसेज सर आमच्यापर्यंत आला की दुसऱ्या दिवशी तुमची जी मागणी असेल त्याच्या अनुषंगाने त्याची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि पुढचं जे शिक्षण आहे ते तुम्ही चांगलं घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, आता मी जे बोलतो हे समजणे एवढे तुम्ही मोठे नाही आहेत, परंतु तुम्ही जितकं चांगलं शिक्षण घ्याल ना तितका फायदा होतो. तुम्ही जितकं शिक्षण चांगलं घ्याल तितका फायदा होईल. जेवढं मन लावून शिकाल तेवढा फायदा होईल. आता जे 7वीपर्यंत आहेत ते नंतर श्रीवर्धनला येतील, श्रीवर्धनच्या नंतर परत पुढे अलिबाग वगैरे इतर ठिकाण जातील. तुमच्या भावी वाटचालीसाठी, तुमच्या जीवनासाठी आमच्या युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं, मी माझ्या सहकार्याच्या वतीनं, तुमच्या सरपंच साहेबांच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याशी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्याबद्दल शाळेच्या वतीने तुम्हा सर्वांचं, उदयजी पाटील साहेब यांचं आभार मानतो. आणि कधीही शाळेत या, आमच्याकडून तुमचं सहर्ष स्वागतच असेल असं बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय. धन्यवाद. जका स्वागत सुद्धा झालेलं आहे आणि आपल्याला आता निरोप समारंभ सुद्धा छान असं भाटकर सरांनी केलेलं आहे या ठिकाणी. आणि आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन जे विद्यार्थ्यांना केलेलं आहे आपल्या ॲडव्होकेट साप्ते सरांनी युगंधर प्रतिष्ठानमार्फत, की समाजाला काहीतरी देणं असतं ते दिलंच पाहिजे. खरंच मराठी शाळा या आपल्या टिकल्या पाहिजेत यासाठी ही छोटीशी धडपड युगंधर प्रतिष्ठानमार्फत होते. चला आता आपण कुरवडेच्या शाळेत जाणार आहोत. इथूनच पुढे हरिहरेश्वर रोडला जी कुरवडे शाळा आहे, मराठी शाळा, ती आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा. पुन्हा एकदा यांना आपण झकास निरोप देऊया. सगळ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा. झकास. छान. आपल्याला कसं वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि आता आपण कुरवडे शाळेमध्ये चाललेलो आहोत. काळिंजे शाळा तर पाहिली, पण आपण आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे प्राथमिक शाळा कुरवडे, रायगड जिल्हा परिषदेची कुरवडे शाळा. आणि या शाळेचे मुख्याध्यापक मुंडकर गुरुजीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंडकर सर आहेत. थँक्यू. शाळेचा पहिला दिवस आणि या ठिकाणचे विद्यार्थीसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतील. मॅडम आहेत या ठिकाणी, तांबडे मॅडम आहेत. आणि प्रथम आपल्याला दर्शनी दिसत आहेत ते म्हणजे विद्यार्थी दिसत आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला शालोपयोगी ज्या वस्तू आहेत, साहित्य जे आहे त्यांचं वाटप होणार आहे. कुरवडे म्हटल्यानंतर अतिशय दुर्गम भाग. आपण पुढचं सुद्धा भागमंडल्याची शाळा पाहणार आहोत, ती म्हणजे वावेलवाडीची वगैरे शाळा पाहणार आहोत. अगदी दुर्गम भागात सुद्धा शाळा या आहेत. खरंच आबांचं हे स्वप्न आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे गाव तिथं शाळा. शाळेचे विद्यार्थी किती आहेत? या 10 आहेत का? 10 विद्यार्थी आहेत. बघा, मगाशीच सांगितलं आपल्याला की सगळ्या शिक्षकांची आणि सरपंच ग्रामपंचायतीची जबाबदारी नसते, तर सर्वांची जबाबदारी असते. गावातल्या सगळ्या सदस्यांची जबाबदारी असते की विद्यार्थी संख्या ही वाढली पाहिजे. आपला मुलगा मराठी शाळेत शिकला पाहिजे. हीच धडपड युगंधर प्रतिष्ठान घेऊन दरवर्षी येत असते. आणि माय मराठी या उपक्रमामार्फत शालेय साहित्यांचं हे वाटप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आत्ताच रायगड जिल्हा परिषद शाळा कुरवडे या शाळेमध्ये युगंधर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि ॲडव्होकेट सन्माननीय संतोषजी साप्ते सर, सन्माननीय अमोलजी मुरकर, आमचे मित्र शिवराजजी चाफेकर, त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके जीवनदांबा चॅनलचे मार्गदर्शक जीवनदादा, या सर्वांचं या शाळेमध्ये सर्वप्रथम खूप खूप स्वागत करतो. आणि खरंच हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आता हे तर आमचे रूम पार्टनरच आहेत, तर या शिक्षणाचं महत्त्व काय आहे, या युगंधर प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा मूळ उद्देश म्हणजे काय की या खेडोपाडी जे गरीब जनता आहे, गोरगरीब लोक आहेत आणि या फक्त आर्थिक गोष्टीपासून ते पाठीमागं आहेत आणि ते आर्थिक गोष्टीपासून त्यांना शिक्षण पूर्ण करता यावं हा एक उद्देश उराशी बाळगून युगंधर प्रतिष्ठान स्थापलेलं आहे. या प्रसंगी सन्माननीय ॲडव्होकेट संतोषजी साप्ते यांचं स्वागत मी अमोलजी मुरकर यांना करायला सांगतो. त्यानंतर आमचे मित्र शिवराजजी चाफेकर यांचं स्वागत मी स्वतः करतो. त्यानंतर आमचे अमोलजी मुरकर यांचं स्वागत मी स्वतः करतो. आणि आमच्या सर्वांचे लाडके जीवनदादा यांचं शब्दसुमनानं मी स्वागत करतो. मी सर्वप्रथम आमचे मित्र संतोषजी साप्ते ॲडव्होकेट आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं की शिक्षणाचं महत्त्व कसं आहे, कसं सांगता येईल. धन्यवाद. मला कितवीला तुम्ही सगळे? पहिली ते पाचवी. कितवीला? आता तुम्ही बोलले पाहिजेत माझ्याशी. तुमच्याशी बोलण्यासाठी आलोय मी काय भाषण करायला नाही आलो, तुमच्याशी बोलायला आलोय. तुम्ही 5वीला आहेस ना? तुझी शेजारची तू पण 5वीला. तू 5वी. आपण कितवीला तिकडं? ते चिमणे तू कितवीला आहेस? पहिलीला आहेस. ओके. शेजारचा तिकडे पलीकडे आणि शेजारी. अरे केस काय भारी कापलीस यार. बर ठीक आहे बाळांनो, मी काय भाषण करणार नाही, साधं सोपं सांगू. आज तुमचा शाळेचा पहिला दिवस, बरोबर? पहिला दिवस. हे तुमचे जे सर आहेत ना, हे माझे चांगले मित्र आहेत. मॅडमचा माझा काही परिचय नाही, आज पहिल्यांदाच भेट झाली आहे. माझ्यासोबत हे माझे सहकारी आहेत शिवराज चाफेकर म्हणून, ते दुसरे सहकारी आहेत अमोल मुरकर.
आणि ही जी शूटिंग करतात ना, ही शूटिंग आता तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे. तुम्ही घरी गेलात ना, तुम्हाला घरी तुमच्या मोबाईलवर दिसेल तुम्ही कसे बसलात, कसे बोलताय. बरं, आता शाळेत आम्ही काय केलं माहिती आहे, तुमच्या सरांनी काल मला मेसेज टाकला होता रात्री की आमच्या शाळेत पण तुम्ही यायला पाहिजे. म्हणलं सर 100% येणार. तर या ठिकाणी तुम्हाला आत्ताच्याला 1ली ते 4थी किंवा 4थीपर्यंत जायचं सर, 5वीपर्यंत. तर सरांनी सजेस्ट केलं होतं की याच्यामध्ये काय करा, 1 रेघी 1, 2 रेघी, 4 रेघी. आणि ड्रॉइंगची कशी मला वैयक्तिक आवड होती म्हणून एक ड्रॉइंगची सुद्धा वही. येताना त्यांनी मला जो आकडा सांगितला होता त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा, जर म्हटलं एखादा विद्यार्थी वाढला तर गडबड नको म्हणून ही तुम्हाला सगळ्यांना काय केली, ही वह्याची जो सेट आहे वह्या सगळ्यांना आणून दिल्यात. या वह्याचं काय करणार आपण आता, अभ्यास करायचा आहे. हो, अरे जितका आपण अभ्यास करतो ना तितकं आपल्याला काय होतं, तेवढं समाजात नाव होतं आपलं, बरोबर ना. तर अभ्यासच नाही केला तर काय होईल बरं, अभ्यास करायला पाहिजे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली शाळा कुठं आहे, आपली शाळा आपल्या गावात आहे. आणि आपल्या गावातल्या शाळेतली विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे की नाही, वाढली पाहिजे. मग त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमची इतर भावंडं असतील किंवा मित्र असतील यांनाही सांगायचं की आपण आपल्या गावातल्याच शाळेत जायचं, इंग्रजी शाळेत नाही जायचं, आपण मराठी शाळेतच जायचं. मराठी शाळेत का जायचं, मराठी शाळेत जाण्याचं कारण असं असतं की जर तुम्ही मराठीतून शिकलात तर तुम्हाला जास्त चांगलं समजतं. इंग्रजी आपली मातृभाषा आहे का, नाही आहे. आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी आहे. मी सुद्धा मराठीमधून शिकलो, तुमचे सर सुद्धा मराठीतूनच शिकले. त्याच्यामुळे जेवढं आपण मराठीतून शिकू तेवढं काय होतं, आपल्याला जास्त समजतं. आता आमचं जे प्रतिष्ठान आहे युगंधर नावाचं, आमचे हे मित्र आहेत, मुरकर सर तर मित्र आहेत. अमोलजीने एक संकल्पना मांडली, अमोलजीने सांगितलं आपण एक काम करूया, शाळेचा जो पहिला दिवस, आज पहिला दिवस आहे की नाही आपला, आहे की नाही, आहे. दररोज शाळेत यायचं, दररोज शाळेत यायचं. आणि काय करू आपण, तुमच्या सरांनाही सांगू, वेगवेगळे उपक्रम राबवूया, वेगवेगळे. आपला मराठी शाळांमधला टक्का म्हणजे काय, विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि ती वाढण्यासाठी आज आम्ही हा एक छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवतोय. तुम्हाला यावेळेस काय दिल्यात, वह्या दिल्यात. जर तुम्ही वेगळं अजून काही चांगलं केलं आणि जर तुमच्या सरांनी मागणी केली की आमच्या विद्यार्थ्यांना अजून काहीतरी वेगळं पाहिजे तर ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ. त्याच्यामुळे विनंती काय, सगळ्यांना घरी जाऊन पालकांना सुद्धा सांगायचं. पालकांना म्हणजे कुणाला, आई असेल, वडील असतील, मोठे भाऊ असतील, यांनाही सांगायचं कुठल्या शाळेत जायचं, गावातल्याच शाळेत जायचं, बरोबर. हे सांगणार की नाही घरी तुम्ही, सगळ्यांना सांगायचं की आम्ही आमच्या गावातल्याच शाळेत जाणार. मोठे झाल्याच्या नंतर जाऊ आपण तालुक्याच्या शाळेला, पण आत्ता कुठं, आत्ता आपण आपल्या मराठी शाळेतच शिकायला पाहिजे. आणि मराठी शाळेत शिकलो म्हणजे याचा अर्थ असा होत नाही आपल्याला इंग्रजी येत नाही. तुमचे सर बघा कसले मस्त इंग्रजी बोलतात, मला येत नाही, माझ्यापेक्षा कितीतरी चांगली इंग्रजी बोलतात, हो सुंदर इंग्रजी बोलतात. त्याच्यामुळे मराठी शाळेत शिकणं गरजेचं आहे. म्हणून माय मराठी नावाचा उपक्रम आपण राबवतो. ह्या वह्या आहेत, आता हे आपले शिवराज चापेकर आमचे मित्र आहेत, यांच्या हस्ते, मॅडमच्या हस्ते आणि अमोल सरांच्या हस्ते हे वह्या तुम्ही काय करायचे, प्रत्येकाने स्वीकारायचे. ओके, समजतं मी काय म्हणतोय ते. नंतर परत कधीतरी येईल मी. नंतर मला शाळेत फिरायला आवडतं, सगळ्या शाळेत फिरायला. आणि मला काय आवडतं माहिती आहे, मला वाचायला आवडतं. तुम्हाला काय आवडतं, मला वाचन करायला भरपूर आवडतं. हो, वाचन करायला आवडतं. अरे तुम्ही जर वाचन केलं ना तरच भाषण करता येतं, वाचन केलं नाही तर भाषणच नाही करता येत. वाचन केलं तर सगळं काही जमतं, बरोबर. घरी जाऊन सांगणार की नाही, मग हे सगळ्याला सांगणार ना. आणि घरच्यांना दाखवायचं, म्हणा बघा आम्ही मराठी शाळेत जातो म्हणून आम्हाला मिळतात, इंग्रजी शाळेवाल्याला कोण देतंय का, नाही देत. आणि इंग्रजी शाळेत आपल्याला जायचं पण नाही आहे, आपल्याला मराठी शाळेतच जायचं आहे. माय मराठी नावाचा आपला उपक्रम आहे. आणि हा उपक्रम काय करायचा, आपल्याला पूर्ण तालुक्यात अनिल सर आपल्याला राबवायचा आहे. आम्ही प्रत्येक मराठी शाळेत जाणार. जीवनजींना ज्यावेळेस फोन केला, जीवनजींसुद्धा सांगितलं चांगला उपक्रम मी स्वतः येणार. त्यांनीसुद्धा वेळ काढला. मी आज माझ्या कोर्टाच्या कामाला दांडी मारली, म्हटलं चला आज दिवसभर फिरूया. पुन्हा एकदा तुमच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं या, सगळ्या वया घेऊन जाता एक एक करून. थँक्यू. शाळेत आपलं स्वागत आहे. ओके, नाव काय आपलं, स्वार. त्यांच्याकडे त्या काकांकडे बघ. ओके, चलो शो भैया. नाही हे पेन आहेत ना सर, हा बॉक्स आहे, त्यांच्यात जेवढे आहेत तेवढे डिवाईड करून टाका नंतर. हां या.
ये बाळा सगळे एक एक करून या मॅडम ये चिव या असं द्या पहिला दिवस ये बाळा या अमोल या आताच सन्माननीय संतोष साबजे सर यांच्या अध्यक्षतेखाली युगंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवराज चाफेकर असतील, अमोलदादा असतील, जीवनदादा असतील, या सर्वांच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणेल मी आपल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी, जेणेकरून ही मुलं आपल्या देशाचे उज्ज्वल असे नागरिक व्हावेत, हा उद्देश उराशी बाळगून हा युगंध प्रतिष्ठानाची स्थापना झालेली आहे. तर मुलांना खूप अभ्यास करायचा आहे. ज्या तळमळीपोटी यांनी या युगंध प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे, तर तुम्हाला यांच्याकडून शुभेच्छा तर आहेच. शाळेचा पहिला दिवस, पहिलं पाऊल तुमचं पडलेलंच आहे. तर भरपूर अभ्यास करा, मोठं करा आणि ही जी शिक्षणाबद्दलची जाणीव आहे तर अशीच तुमच्या पण मनामध्ये रुजली गेली पाहिजे भविष्यामध्ये. एवढंच बोलतो आणि या युगंध प्रतिष्ठानचे खूप खूप आभार मानतो की यांनी कुरवडे शाळेला सन्माननीय साहेबांनी या सगळ्या खूप मोठी अशी भेट देऊन आम्हाला उपकृत केलेले आहे. तर खूप खूप धन्यवाद. अनिल सर, मुंडकर गुरुजी आणि तांबडे मॅडम या ठिकाणी शिक्षकवृंद छान असं विद्यार्थ्यांना लाभलेलं आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी मुलांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला हा उत्साह पाहायला मिळते बघा. पेन, वह्या यांचं पाठ्यपुस्तकांचं जे वाटप युगंधर प्रतिष्ठानमार्फत होतं आहे ते आपल्याला पाहायला तर मिळतं आहे. पण अतिशय दुर्गम भागात असलेलं हे कुरवडे गाव आणि पुढची जी शाळा असणार आहे ती म्हणजे बागमांडल्याची आपल्याला पाहायला मिळेल. वावेलवाडीची शाळासुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. कुरवडे गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे. छान असा हा उपक्रम युगंधर प्रतिष्ठान राबवत आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला आपण आता या ठिकाणाहून वावेलवाडी या ठिकाणी जाणार आहोत. ती सुद्धा शाळा अतिशय डोंगराळ भागात आहे, दुर्गम भागात आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विद्यार्थी वर्ग पाहायला मिळतीलच. अतिशय दुर्गम भागात असलेली कुरवडेची शाळा आपण पाहिलं आणि आता आपण बागमांडले येथे जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा शालेय वस्तूंचं वाटप होणार आहे. बागमांडले येथील ही जिल्हा परिषदेची शाळा आपल्याला पाहायला मिळते बघा. खरंच आपलं लहानपण आपल्याला आठवतं आहे की आपली शाळा कशी होती. आपण 1ली ते 4थी या प्राथमिक शाळेत शिकलो होतो, नगरपालिकेच्या शाळेत आपण शिकलो होतो आणि या जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता थेट जातो आहे ज्या ठिकाणी हा शालेय वस्तूंचा वाटप होणार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला शिक्षकवृंद आणि ग्रामस्थसुद्धा पाहायला मिळतात. वावेलवाडी गावचे सरपंच तुषारजी विचारे या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. विद्यार्थी वर्गसुद्धा आपल्याला पहिल्या दिवशी हे सर्व विद्यार्थी आज आलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा. विद्यार्थ्यांमध्ये आनंद. दुपारची वेळ आहे.
नसतं व्हायचं आहे. आजच्या या शैक्षणिक साहित्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि यानंतर आजच्या या माय मराठी उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांचे परिचित ॲडव्होकेट संतोषजी साप्ते आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आमच्या शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मी स्वागत करत आहे. मी तुषार भाऊंना विनंती करतो की त्यांनी साप्ते सरांचं स्वागत करायचं. यानंतर अमोलजी मुरकर यांचं स्वागत दांडा शाळेचे मुख्याध्यापक श्री हजारे सर यांना विनंती करतो की त्यांनी करावं. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवराजजी चापेकर यांचंही स्वागत मी माडी सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. या कार्यक्रमाला प्रत्येक शैक्षणिक साहित्य कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे यूट्यूबर सहकारी की ज्यांनी पूर्ण श्रीवर्धन तालुकाच नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यात प्रत्येक कार्यक्रमाचं समालोचन, लाईव्ह प्रकाशन, जीवनजी धंबा हे करत असतात. मी त्यांनाही विनंती करतो कुठल्याही गरजेसाठी तत्पर असणारे दांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आमचे पालक तुषारभाऊ विचारे यांचं स्वागत माडी सरांना विनंती करतो की त्यांनी तुषारभाऊचं स्वागत करायचं आहे. हा छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम संपवून मी आज आपल्याकडं युगंधर प्रतिष्ठान आणि या ठिकाणी अभिनंदन करतोय की त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पाठवलेला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हाच उद्देश युगंधर प्रतिष्ठानचा आपल्याला पाहायला मिळतोयच. यानंतर या शैक्षणिक साहित्य कार्यक्रमाचं औचित्य ज्यांच्यामुळं आज आपल्या शाळेत पूर्ण झालं असे आमचे मित्र ॲडव्होकेट साप्ते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या चिमुकल्यांना
मार्गदर्शन करावं. बाळांनो, तुम्हाला प्रत्येकाला ह्या ज्या नोटबुक दिल्यात आपण, याच्यात एक ड्रॉइंगची सुद्धा आहे, चित्रकलेची. चित्र काढता का रे तुम्ही? ते काढताय का की नाही काढत? माझं काढलं ना, तुम्ही काढलंय? हे चित्र कुणी काढलं? सरांचं नाही, तो फोटो आहे. हे चित्र काढताय की नाही? काढता ना? कितवीला आहात बरं तुम्ही सगळे? तू तिसरीला आहेस. तिने आल्याबरोबर मला असं हाय केला, हाय. तू कितवीला आहेस बाळा? दुसरी. आपण पहिली, दुसरी. आपण पहिली, दुसरी. तू पण तिसरी, चौथी. एकाच वेळेस कसे काय तिसरीला चौथीला? इकडे आपण कितवीला आहात? चौथी. ओके. हे लक्ष द्या बाळांनो. आता ही जी काय वह्या आहेत ना तुम्हाला, तुमचे हे तुषार विचारे जे आहेत बागमंडलेचे, यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला होता. सर, ते म्हणजे जर तुम्ही इतर ठिकाणी जर वाटप करणार असाल तर माझ्या शाळेत सुद्धा या. आणि येताना मग वावेलवाडी असेल, बागमंडला दांडा असेल, या सगळ्या शाळेंची नावं त्यांनी दिलीत. ठीक आहे, विशेष काही नाही आहे. एक 20-25 हजार रुपये खर्च करणं ही विशेष बाब काही नाही आहे. फक्त एक आपल्या भाषेविषयी किंवा मातृभाषेविषयी एक आस्था असते, प्रेम असते. आणि कुठंतरी इंग्रजी शाळेचं वाढणारं चुकीचा प्रश्न, त्या ठिकाणी जर तुम्ही कधी गेलात ना, त्या ठिकाणचे शिक्षक बघा, आपले मराठी शाळेतले शिक्षक बघा, त्यांचं क्वालिफिकेशन बघा, आपल्या शिक्षकाचं क्वालिफिकेशन बघा. मी स्वतः BSc BEd आहे म्हणून त्या गोष्टी मला समजतात. कारण की इंग्रजी शाळेमध्ये त्या व्यक्तीचं, शिकवणाऱ्या व्यक्तीचं खरोखर ते क्वालिफिकेशन आहे का, पालक हे बघत नाहीत. पालक फक्त बघताना काय बघतात माहिती आहे? पालक फक्त ते विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड बघतात, त्या शाळेच्या भौतिक सुविधा बघतात. आता भौतिक सुविधेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मराठी शाळांमध्ये सुद्धा भौतिक सुविधा कुठल्याही कमतरता नसते. फक्त एकच असतो की खाजगी शाळेतली जी काही त्यांना जे एक प्रकारची जी शायनिंग असते किंवा दाखवण्याचा जो देखावा असतो त्याला जनता भुलते. आणि त्याच्यातून मग ते इंग्रजी शाळेकडे प्रस्त एक ओढा वाढतो, तो कुठेतरी हानिकारक आहे. तर सर्व शिक्षकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे पालकवर्ग आहेत ते जे काय ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले आमचे यूट्यूबर जीवनदंबा असतील, अमोलजी असतील, शिवराज आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एक विनंती आहे सर, शाळेसंदर्भात कुठल्याही स्वरूपाचं मराठी शाळेच्या अनुषंगाने आम्ही जे काही पाऊल उचलतो, कुठल्याही स्वरूपाची मदत अपेक्षित असेल, कुठला उपक्रम काही असेल, मी स्वतः एका पेपरसाठी तालुका प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्ष काम करतो. पण जर तसं काही तुमचे न्यूज असतील जे सकारात्मक बाबी आहेत त्या कधीही तुम्ही पाठवल्यात, जसं जीवनजीचं यूट्यूब आहे तसं माझं यूट्यूब चॅनल आहे, कुठे आम्हालाही व्हिडिओ पाठवा, त्यांनाही पाठवा, तेही प्रदर्शित केले जातील. काही ती काळाची गरज आहे. आणि त्या पद्धतीतून हे काही भाषण करण्याचा हा नाही, आपला एक संवादाचा भाग असतो. आणि बोलणं मला नेहमी आवडतं, तो काही विषय नाही. भाषण ही संकल्पना आपण बाजूला ठेवू, पण संवाद झाला पाहिजे, पालकांशी झाला पाहिजे, विद्यार्थ्यांशी झाला पाहिजे. आणि शाळेसाठी काहीतरी करणारे अशी जी माणसं आहेत तुषारजीसारखे, त्यांच्यासाठी सुद्धा तो संवाद झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आलो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर, काही असेल तर कृपया कळवा. निश्चित त्या स्वरूपाचं जे सहकार्य आमच्याकडनं जे शक्य असेल ते केलं जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. नमस्कार. या ठिकाणी युगंधर प्रतिष्ठान माय मराठी कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी मराठी शाळेला एक नोटबुक आणि ड्रॉइंग वही असं वाटप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय संतोषजी साप्ते सर, त्याचप्रमाणे सचिव आमचे मित्र अमोलजी मुरकर, त्यांच्यासोबत आलेले आमचे शिवराज चापेकर साहेब, आणि त्याचप्रमाणे यूट्यूबर आमचे जीवनदंबा, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक काचोळे सर, दोन्ही शाळेचे शिक्षक आणि सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र. या ठिकाणी 2 दिवस अगोदरच मी आमची साप्ते सरांजवळ चर्चा झाली मॅसेजद्वारे. तर मी सांगितलं की या ठिकाणी शाळा आणि 2 आमच्या छोटे पट असणाऱ्या दांडा आणि वावेलवाडी अशा ठिकाणी आम्हाला ही गरज आहे. सर, आपण खरोखर ती गोष्ट मनावर घेऊन या ठिकाणी आपण पोचलात, आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना ही वस्तू वाटप केलात. आपल्या प्रतिष्ठानचे मी पालक या नात्याने आपल्या सर्वांचे या ठिकाणी आलात आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. बघा, या ठिकाणी छान असं मार्गदर्शन पाटोळे सरांनी केलं आहे की खरंच मगाशीच आपल्याला सांगितलं की शिक्षक वृंद हा एक घटक असतो की शाळा, मराठी शाळा हा टिकवत असतो. त्यांनी सांगितलं की मी 13 वर्ष या शाळेसाठी झटतोय. खरंच अतिशय दुर्गम भागात असलेलं बागमांडला दांडा शाळा, वावेलवाडी शाळा
ही आपल्याला पाहायला मिळते आणि विद्यार्थी खरंच पालकांमध्ये जी उदासीनता आहे ती उदासीनता जावी आणि आपल्या मुलाला मराठी शाळेत टाकावं आणि आपला मुलगा स्पर्धा परीक्षेत कसा टिकून राहील हे वेळोवेळी शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पाल्याला मराठी शाळेत टाकावं. छान असा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आजच्या दिवसात युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धनची हे दरवर्षी या माय मराठी या उपक्रमाअंतर्गत शालेय वस्तूंचं वाटप करत असतं ते आपण पाहिलं. आणि आता आपण सर्व शाळांना भेटलेलो आहे आणि पुढील सुद्धा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असणार आहे. पुढच्या शाळांना सुद्धा आपण भेट देणार आहोत. हा वर्गसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरंच मराठी शाळेत आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे चित्र, भिंतीवरचे चित्र जे पाहायला मिळतात बघा. छान मुलांना यातूनच मार्गदर्शन आणि सामाजिक तत्व